सॉल्व एक्झाम्पल फर्स्ट प्रूव्ह द फॉलोइंग मधलं फर्स्ट साइन 40 डिग्री मायनस कॉस 70 डिग्री इक्वल टू √3 कॉस 80 डिग्री. तर आपल्याला इथे प्रूव्ह काय करायचं आहे, LHS साइड इक्वल टू RHS. तर आपण LHS सॉल्व करू आणि इट इज इक्वल टू RHS. LHS साइडला साइन फंक्शन मध्ये आहे, टर्म साइन मध्ये आहे आणि कॉस मध्ये आहेत आणि इथे मायनस आहे, अँगल मात्र वेगळा आहे. इथे 40 डिग्रीचा अँगल आहे, इथे 70 डिग्रीचा अँगल आहे आणि RHS साइडला टर्म्स आहे कॉस मध्ये, कॉस फंक्शन मध्ये कॉस 80 डिग्री, इथे अँगल 80 डिग्रीचा आहे. तर इथे आपण पहिल्यांदा काय करायचंय, मग आता एक तर इथे कॉस असल्यामुळे इथे आपण साइनचं कॉस मध्ये रूपांतर करून घेऊ. तर त्यासाठी आपण साइन 90 मायनस 50 डिग्री इक्वल टू 40 डिग्री असं घेऊ. LHS साइड इक्वल टू साइन 40 डिग्री मायनस कॉस 70 डिग्री इक्वल टू साइन 40 डिग्री मीन्स 90 डिग्री मायनस 50 डिग्री मीन्स π/2 मायनस 50 डिग्री. 90 डिग्री मायनस 50 डिग्री, 90 मायनस 50 40 डिग्री, साइन 40 डिग्री मायनस कॉस 70 डिग्री इक्वल टू साइन 90 इक्वल टू π/2. 90 डिग्री मीन्स π/2 मायनस 50 डिग्री. आता इथे हे अलाइड अँगल्स झालेत, तर अलाइड अँगल्सचा आपल्याला इथे फॉर्म्युला वापरायचा आहे. साइन इन ब्रॅकेट n π/2 प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थीटा. इथे n इक्वल टू 1 असल्यामुळे n इज हिअर ऑड नंबर, देअरफॉर टेक धिस फॉर्म्युला. साइनचं कॉस होणार आहे. व्हाय? बिकॉज हिअर n इज ऑड इंटिजर. हिअर n इक्वल टू 1. when n is an odd integer or number म्हणजे विषम संख्या, n बरोबर विषम संख्या आहे आणि 1 इज हिअर ऑड नंबर, त्यामुळे आपण हा फॉर्म्युला घेतलेला आहे. इव्हनचा फॉर्म्युला घेतला नाही. इथे n इक्वल टू ऑड आहे, n इक्वल टू 1 आहे, 1 इज ऑड नंबर, देअरफॉर टेक दिस फॉर्म्युला. साइनचं इथं काय झालेलं आहे, कॉस झालेले आहे. साइनचं कॉस थिटा प्लस मायनस कॉस थिटा प्लस मायनस कॉस थीटा, थीटा इज हिअर 50 डिग्री प्लस मायनस कॉस 50 डिग्री. आणि इथे प्लस साइन घ्यायची का मायनस साइन घ्यायची हे कशावर डिपेंड आहे आता, परत तो अँगल कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे आणि तिथं ते फंक्शन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह बघायचं. आता हा अँगल बघायचा आपल्याला कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे. साइन π/2 मायनस 50 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटला अँगल आहे. अँगल 40 डिग्री इज इन फर्स्ट क्वाड्रंट. π/2 मायनस 50 डिग्री मीन्स 40 डिग्री म्हणजे हा अँगल फर्स्ट क्वाड्रंटला आहे आणि फर्स्ट क्वाड्रंटला इकडे पॉझिटिव्ह ऍक्सिस आहे, इकडे पॉझिटिव्ह y ऍक्सिस आहे. देअरफॉर हिअर ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. देअरफॉर साइन इज ऑल्सो हिअर पॉझिटिव्ह. साइन ऑल्सो पॉझिटिव्ह. अँड साइन मीन्स व्हॉट? साइन मीन्स y कोऑर्डिनेट. y कोऑर्डिनेट. आता y ऍक्सिस वर सगळे जे नंबर्स आहेत ते सगळे कसे आहेत, पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, निगेटिव्ह नंबर नाहीये, सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. मग साइनची व्हॅल्यू पण काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणून इथे आपल्याला प्लस कॉस 50 डिग्री घ्यायचे. प्लस लिहिलं नाही तरी चालेल, फक्त कॉस 50 डिग्री मायनस कॉस 70 डिग्री मायनस कॉस 70 डिग्री. आता इथे कोणता फॉर्म्युला वापरता येईल, फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरता येईल. इथे आपल्याला इथे कॉस सी मायनस कॉस डी. सी इज हिअर 50 डिग्री अँड डी इज 70 डिग्री. कॉस सी मायनस कॉस डी इक्वल टू निगेटिव्ह 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. तर इथे हा फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे, याचा इथे वापर करायचा आहे. हिअर सी इक्वल टू 50 डिग्री अँड डी इक्वल टू 70 डिग्री. मग आता इथे सी इक्वल टू 50 डिग्री, डी इक्वल टू 70 डिग्री. ह्या फॉर्म्युल्यात आता इथे ठेवायचं आपल्याला 2 साइन सी प्लस डी 50 प्लस 70 अपॉन 2
इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2, 50 मायनस 70 अपॉन 2. तर आता इथे आपण ह्या फॉर्म्युल्यात निगेटिव्ह 2 इंटू साइन सी प्लस डी मीन्स 50 डिग्री प्लस 70 डिग्री डिवाइडेड बाय 2 इंटू साइन 50 डिग्री मायनस 70 डिग्री डिवाइडेड बाय 2. आता इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे. निगेटिव्ह 2 साइन 50 प्लस 70 मीन्स 120 डिग्री डिवाइडेड बाय 2 इंटू साइन 50 मायनस 70 मीन्स मायनस 20 डिग्री, तेव्हा निगेटिव्ह 20 डिग्री डिवाइडेड बाय 2. कारण इथे 70 is bigger than 50, therefore we take bigger sign of bigger number. Sign of bigger number is negative, therefore here we write negative and subtract 70 minus 50 20 degree minus 20 degree आपण आता हे परत सॉल्व करू. 120 divided by 2 means 60 degree and 20 upon 2 means 10 equal to negative 2 sin 60 degree 120 अपॉन 2 120 भागिले 2 बरोबर 60 इंटू गुणिले साइन निगेटिव्ह 20 डिवाइडेड बाय 2 20 भागिले 2 10 आणि चिन्ह इथे निगेटिव्ह ऋण निगेटिव्ह 10 डिग्री. निगेटिव्ह 10 डिग्री. आता इथे निगेटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे, इथे मायनस आहे, इथे मायनस आहे. मग मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह इक्वल टू पॉझिटिव्ह. मग इथे ह्याच्यानंतरची स्टेप काय होणार आहे? निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. 2 साइन 60 इंटू साइन 10 डिग्री. आता साइन 60 किती आहे? साइन 60 डिग्री √3 अपॉन 2. साइन 60 डिग्री इक्वल टू √3 अपॉन 2. ह्या व्हॅल्यू पाठ करायच्या आहेत. स्पेशल अँगलचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यू पाठ करायच्या आहेत ह्या. मग साइन 60 इक्वल टू √3 अपॉन 2. मग 2 इंटू √3 अपॉन 2 इंटू साइन 10 डिग्री. ते 2 एक डिनॉमिनेटरला आहे आणि एक न्यूमरेटरला आहे. 2 भागिले 2 बरोबर 1. मग √3 इंटू साइन 10 डिग्री. पण आर एच साईडला काय आहे? कॉस 80 डिग्री. आता इथे आपण साइन 10 च्या ऐवजी काय घ्यायचंय? 90 मायनस 80 डिग्री इक्वल टू 10 डिग्री. 90 डिग्री मायनस 80 डिग्री इक्वल टू 10 डिग्री. मग √3 इंटू साइन इन ब्रॅकेट 90 डिग्री मायनस 80 डिग्री मीन्स √3 इंटू साइन π/2 मायनस 80 डिग्री. मग आता इथे मगाशी जो फॉर्म्युला वापरला आपण अलाइड अँगलचा, साइन इन ब्रॅकेट n π/2 प्लस मायनस थीटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थीटा when n is odd is an odd integer. तर इथे n इक्वल टू किती आहे? 1. n इक्वल टू 1 आहे इथे, त्याच्यामुळे इथे साइनचं कॉस होणार आहे. मग साइनचं कॉस थिटा झाले. मग साइनचं इथे काय होणार आहे? कॉस थिटा मीन्स कॉस 80 डिग्री प्लस मायनस 80 डिग्री. परत हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये हा अँगल आहे. मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सगळे अँगल्सचे साइन ह्या पॉझिटिव्ह आहेत. ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह इन फर्स्ट क्वाड्रंट. मग √3 इंटू कॉस 80 डिग्री. मग इथं प्लस साइन घेतली आपण and it is equal to RHS side. LHS equal to RHS. तर आपण कोऑर्डिनेट सिस्टीम काढली आणि हा अँगल कोणत्या कोऑर्डिनेट मध्ये आहे ते बघायचंय. π/2 मायनस 80 मीन्स 10 डिग्री. मग 10 डिग्री हा अँगल कुठे येणार आहे? फर्स्ट कोऑर्डिनेटला येईल. सपोज दिस इज 10 डिग्री अँगल मीन्स π/2 मायनस 80 डिग्री. And sine means what? Sine means y coordinate. मग इकडे all numbers on y are positive in first quadrant. Therefore here sine is positive. Sine ची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असणार आहे, म्हणून आपण ह्याचे सुद्धा व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेतली. मग ते प्लस मायनस होतं तर ते फक्त प्लस घेतलं आपण इथे. प्लस कॉस 80 डिग्री.
तर इथे आपण ह्या क्वेश्चन सॉल्व करताना आपण कोणकोणत्या फॉर्म्युलांचा वापर केला आहे. तर पहिले आपण इथे अलाइड अँगल्स चा फॉर्म्युला वापरला आहे आणि नंतर फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरला आहे. त्याच्यानंतर स्पेशल अँगल चे व्हॅल्यूज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे sin 60 डिग्री इक्वल टू √3/2. आता इथे √3/2 ही व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजे आणि परत मग आपण इथे अलाइड अँगल्सचा फॉर्म्युला वापरला आहे. तर या पद्धतीने हा आपण क्वेश्चन सॉल्व केलेला आहे.